खादेकाधिक स्वागत असेल या बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये। पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आपण पाहणार आहोत। श्री साई गणेश चिंचपाडा विपक्षामध्ये सम्राट स्पोर्ट्स साकपाडा। चला घाई करायची आहे प्लीज, भरपूर वेळ वाया गेलेला आहे, भरपूर सामने खेळवायचे आहेत, तर विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा, घाई करायची आहे। चला तुम्हाला टाइमर सेट केला जाईल, 20 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट करायचे आहेत। उशीर झालेला आहे, थोडी घाई करा, आपण विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा, उशीर झालेला आहे, भरपूर सहकार्य करा। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत। श्री साई गणेश चिंचपाडा वर्सेस सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार। पहिला डबल होईल सुरुवात, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। स्ट्राइक एंडला बॅटर असेल मंगेश, स्ट्राइक एंडला मंगेश, नॉन स्ट्राइक एंडला अक्षय माळे असेल। बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, कुणाल महाले पहिला बॉल ऑन साइडला बोलायला, बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, फिल्डर आहे त्या ठिकाणी, स्क्वेअर लेगला एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, आणि एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर मंगेश मोर। संघाचं देखील अकाउंट याने ओपन केलेला आहे या एका धावेने। धावसंख्या 1, शून्यातून एक धाव मात्र यावेळेस फलंदाज बाद, जबरदस्त बॉलिंग बॉलर कुणाल महालिक। अक्षय याने यष्ट दाखवल्या होत्या, त्याने वाकवलेल्या आहेत, कुणाल याने फलंदाज बाद होईल। श्री साई गणेश चिंचपाडा या संघाचा अक्षय मालिक बॅक टू द पवेलियन गॉन। बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये, तर नवीन बॅटर अमोल बर्फ आलेला मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकिंग एंडला असेल अमोल बर्फ, अमोल आणि मंगेश मैदानाच्या आतमध्ये असेल। या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल। पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे, अक्षय माळे हा बॅटर बाद झालेला आहे। संघाचा कर्णधार होता तो मात्र 0 या आकड्यावरती बाद झालेला आहे, तर नवीन बॅटर अमोल बर्फ एंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकिंग एंडला असेल कुणाल महालिक, सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने। यावेळेस चेंडूला फोर्स केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होईल मिड ऑनला, एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। संघाची धावसंख्या 2 या अंकावर पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकून झालेले आहेत। जबरदस्त सुरुवात करतोय बॉलर कुणाल महालिक, 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत। सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील चौथा बॉल असेल। यावेळेस सुंदर फटका, स्वीप केला बॉलला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार। या चौकाराने संघाची धावसंख्या आकार, संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे। अतिशय जबरदस्त फटका अद्यावत केलेला आहे बॅटर मंगेश याने, चेंडूला पाठवल्या डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी। बॉलर तयार कुणाल महालिक, षटकातील पुढील बॉल असेल। यावेळेस सुंदर फटका, लेफ्ट हँड ड्राइव्ह, चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार। आदरणीय सन्माननीय राकेश देवळा साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्या माध्यमातून मालिकावीर करता ट्रॉफी आलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करत आहोत। आई गावदुबे स्पोर्ट्स कामान संघाचे एक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांचं झालेलं शुभ आगमन
राकेश देवळा साहेबांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. राकेश देवळा आलेले आहे, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर कुणाल महालिक. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस षटक बोल केला, बॉलला चेंडू जाईल टीम विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेले मॅच श्री साई गणेश चिचपाडा वर्सेस सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्लार. मॅच मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ जबरदस्त आहेत. या असोसिएशनचे नामांकित संघ आहेत. त्यांच्या माध्यमातून एक टफ फाईट मॅच काटेकी टक्कर चालू आहे. साकपाडा संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रवीण पागी. प्रवीण पागी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. देविका बरब वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. प्रवीण पागी षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस हॅमर कला बॉलला हवेमध्ये चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू हातातून निसटलेला आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न केले होते डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याच्या हातातून बॉल मात्र निसटला गेलेला आहे. या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर असेल मंगेश अमोल आहे. आता मात्र अपील केलेला आऊट, परंतु पंचांनी अपील मात्र फेटाळून लावलेले आहे. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. एका वत्ता धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. अतिशय जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या ओव्हरमध्ये प्रवीण याच्या माध्यमातून लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रवीण तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. फुलटॉस बॉल त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद होईल मिस्टर अमोल. बॅक टू द पवेलियन घोंग. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर प्रवीण पागी. त्याच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. कमबॅक त्याने करून दिलेला आपल्या संघाकरता. या ओव्हरमध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर बॉलर आहे मिस्टर प्रवीण पागी. तर नवीन बॅटर इंटरव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आलेला आहे. कृष्णा असेल स्ट्रायकिंग एंडला. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण पागी. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल शॉट लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 19
या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलेलं आहे प्रवीण याने. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या बॉलर कुणाल याने. त्या ओव्हरची भरपाई या बॉलरने केलेली आहे. प्रवीण पागे जबरदस्त बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून राहिला गेला. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. सम्राट स्पोर्ट्स साकपाडा संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर विशाल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. विशाल सापटे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राइक एंडला बॅटर असेल कृष्णा. यावेळी सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. जबरदस्त एफर्ट 100% प्रयत्न करतायत साकपाडा संघाचे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 21 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा. आता मात्र सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल आर पार निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका डीप मिडविकेटला अद्यावत केलेला आहे बॅटर कृष्णा याने. त्याच्या माध्यमातून हा षटकार आपण पाहिला आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 27 अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉल टाकून झालेले आहेत. विशाल सापटे 8 धावा खर्च केलेल्या आहेत. या बॉलरने 4 बॉलचा खेळ बाकी असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल 1 अवंतर धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 28 अंकावर पोहोचली गेलेली आहे. प्रेशर मध्ये येतोय बॉलर विशाल सापटे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळी सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खालचे क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद कृष्णा. बॅक टू द पवेलियन गॉन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर आला नाहीये. टायमिंग खराब साधले गेले होते या बॉलवर. झेल देऊन तंबूत परतला गेला बॅटर कृष्णा. चांगली बॅटिंग केली कृष्णा याने. 9 धावा त्याने बनवलेला आहे आपल्या संघाकरता. तर त्याच्या जाग्यावर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. श्री साई गणेश चिंचपाड संघाच्या माध्यमातून दीपक पिलाना एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला बॅटर आहे. चांगल्या क्षमतेचा बॅटर आहे. त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरमध्ये 60 ते 70 पर्यंत धावसंख्या उभारली तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय चिंचपाडा हा संघ. बॉलर तयार विशाल सापटे. पुढील बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका लॉफ्ट ड्राइव्ह केला बॉलला. खराब क्षेत्ररक्षण. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 29 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. स्क्वेअर लेगला मिसफील्ड पाहायला मिळाली होती. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 33 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा. दोन्ही बॅटर प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. एका बाजूने आहे राम तर त्याच्या सोबतीनं असेल मंगेश मोर. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्येची उभारणी करत आहेत आपल्या संघाकरता मंगेश आणि राम. बॉलर तयार विशाल सापटे. पुढील बॉल असेल या षटकातील
आता मात्र सुंदर फटका उंचडला जाईल, बॉल चेंडू जाईल कौकोणाला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेला, फेकी सुरेख आणि फलंदाज होईल बाद, तो म्हणजे राम. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं काऊ कोणाच्या दिशेने. विकेट डाऊन होईल चिचपडा या संघाची. राम हा बॅटर बाद झालेला आहे, तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल दीपक. दीपक पिलाना मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. अंतिम षटक टाकण्याकरता बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल प्रदीप. संघाची धावसंख्या 34 अंकावर कायम आहे. 3 ओव्हर मध्ये 34 धावा बनवलेल्या आहेत. 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल. प्रदीप बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल अंतिम षटक टाकण्याकरता. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर, त्यामध्ये त्याला चांगली बॉलिंग करावी लागेल. प्रदीप याला सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्राइक एंडला असेल दीपक. दीपक असेल स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार प्रदीप. पहिला बॉल या षटकातील. यावेळेस सुंदर फटका फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल मिड ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 35 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 35 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचे 5 बॉल बाकी असतील या पहिल्या इनिंग मध्ये. बॉलर तयार प्रदीप. षटकातील दुसरा बॉल असेल, सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॅकअप थोडस खराब पाहायला मिळालेलं आहे, परंतु या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 37 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 37 धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 विकेटच्या मोबदल्यानंतर. बॉलर तयार प्रदीप. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र पायांचा भेद घेणारा चेंडू होता, चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा आलेला आहे पंचांचा. विकास वळवी सरांचा आलेला आहे. एकदा मात्र कंप्लीट. धावसंख्या 38 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 38 धावा. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. जबरदस्त बॉलिंग करतोय मिस्टर प्रदीप. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. विकेट टू विकेट. चांगल्या लाईन चांगल्या लेंथ मध्ये बॉलिंग करतोय. चांगल्या टप्प्यावरती चांगला त्याचं नियंत्रण आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील चौथा बॉल असेल, स्ट्रायकिंग एंडला असेल मिस्टर दीपक. आता मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 39 धावा. या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार मिस्टर प्रदीप. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस समोरच्या ड्रॉप लॉफ्ट केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर कॅच कंप्लीट केले जाईल त्याच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद मिस्टर दीपक. बॅक टू द पवेलियन, गॉन. जबरदस्त बॉलिंग करतोय प्रदीप या ओव्हर मध्ये. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर. कमीत कमी धावा त्याने खर्च केलेले आहेत. विकेट टेकर देखील आहे. विकेट देखील त्याला प्राप्त झालेले आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात या बॉलरने. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये.
एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 40 अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 40 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेला आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. प्रदीप हा बॉलर जबरदस्त बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. चांगले इफेक्ट टाकत आहे या ओव्हर मध्ये. जबरदस्त खेळाडू आहे या संघाचा. आता मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. विकेट किपर चुकी करतोय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यस रे चेक करणार आहोत. चला चेक करायचं आहे. तिसरे पंच आपण पाहणी करा. 9 सेकंडला देखील चेक करणार आहोत. बॅटर सेफ आहे किंवा बॅटर रनआउट असेल. चला एकही धाव मिळणार नाहीये. बॅटर बाद असेल. चला 39 धावा 40 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 41 धावांचं लक्ष असेल.
चला क्रेन आपण लगेच बाहेर या, उशीर झालेला आहे. त्या क्रेनला लवकर बाहेर काढा. मॅच देखील चालू झालेली आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 41 धावा बनवायची आहेत. स्ट्राईक एंडला विजय असेल. नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद आलेला आहे. बॉलर्स बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल दीपक पिलाना. षटकातील पहिला बॉल. यावेळेस टॅप केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. डिफेक्सच्या कव्हरच्या दिशेने एक सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धाव्याने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर विजय. सगळं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. या एका धाव्याने 41 धावांचं लक्ष्य आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल या दोन्ही बॅटरला. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार दीपक पिलाना. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. हे फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगले प्रयत्न करावे लागतील. प्रमोद आणि विजय हे 2 बॅटर आहेत. दीपक पिलाना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला डाकुरा हाताचा बॅटर असेल मिस्टर विजय. षटकातील तिसरा बॉल. यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाही या बॅटरच्या माध्यमातून. आणि वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका चेंडू निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय जबरदस्त फटका. गॅप मध्ये खेळलेला आहे बॅटर विजय याने. चेंडूला पाठवलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार दीपक पिलाना. आता मात्र खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. कमबॅक करतोय बॉलर दीपक पिलाना. चांगल्या टप्प्यावर त्यांनी बॉल टाकलेला आहे. शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं होतं. बॅटरच्या रेंज पासून चेंडूला दूर त्याने ठेवलं होतं. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक करतो. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर दीपक पिलाना. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकते बॉलर दीपक पिलाना. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. चांगला बॉलर आहे या संघाचा. नक्की चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करावी लागेल. एक नवीन यंगस्टर यंग टॅलेंट आहे या संघाचा. त्याच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. आता मात्र लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये निघून जाईल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर दीपक याने. आणि त्या बॉलला लॉफ्ट ऑन ड्राईव्ह केलं होतं बॅटर विजय याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 13 हा आकडा अशुभ मानला जातो. क्रिकेटमध्ये पाहावं लागेल या ओव्हर मध्ये कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राम पिलाना हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला प्रमोद असेल. प्रमोद पागी एक या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळत आहे. त्यानंतर विजय
जबरदस्त बॅटिंग करत आहे, त्याच्या माध्यमातून एक षटकार. मंगेश बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. मंगेश गोलिम पहिला बॉल, हा प्रकार बॉल हुक केला, बॉल चेंडू जाईल डीप फाईल लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका प्रमोदच्या बॅटमधून आलेला आहे, चेंडूला पाठवलेला आहे डीप फाईल लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. फ्लॅट 6 पाहायला मिळाला या बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 19 अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये विजय आणि प्रमोद आपल्या संघाकरता. मंगेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र सुंदर फटका, करारा प्रहार, चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत प्रमोद याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र जिंकण्याकरता 16 धावांची गरज असेल. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत प्रमोद आणि विजय. आपल्या संघाकरता पहिल्या विकेटसाठी 25 धावांची पार्टनरशिप झालेली आहे त्यांच्या माध्यमातून. मंगेश गोलिम 2 बॉलमध्ये 12 धावा त्याने खर्च केलेले आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट. परफेक्ट यॉर्कर चा मारा केला होता या बॉलरने. बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र सुंदर फटका, ऑर्थोडॉक्स पद्धतीने चेंडूला हॅमर केला, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकारांचा अगदी पाऊस पाडला जात आहे प्रमोदच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 31 वर पोहोचले गेलेले आहे. स्कोर मूव्स ऑन 31 रन्स विदाउट लॉस. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत या पेल्लार संघाचे. मंगेश 4 बॉल टाकून दिलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. षटकातील 5वा बॉल. यावेळेस सुंदर फटका, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहत आहोत चिचपाडा संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये खराब बॉलिंग, खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या 35 अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 6 धावांची गरज असेल. सुंदर फटका, ऑन ड्राईव्हला बॉलला वळवलेला आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड, परंतु एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 36 या अंकावर पोहोचली गेलेला आहे. धावसंख्या 36 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18च्या सरासरीने बॅटिंग करतात दोन्हीही बॅटर आपल्या संघाकरता. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 5 धावांची गरज. मंगेश मोर हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग त्याने केले होते आपल्या संघाकरता, परंतु बॉलिंग मध्ये देखील त्याला एफर्ट लावावे लागतील. 100% प्रयत्न करावे लागतील. चांगल्या लाईन टू लाईन, विकेट टू विकेट बॉलिंग करावे लागेल. कमीत कमी धावा या खर्च करावे लागतील बॉलर मंगेश याला. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, बॉलची हाताळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव.
बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 37 या अंकावर पोचले गेलेले आहे. धावसंख्या 37 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेले आहेत. बॉलर तयार मंगेश मोर. पहिला बॉल हा प्रकार बॉल हुक केला. बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने ऑन लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे सम्राट स्पोर्ट्स साखपाडा पेल्लार या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सम्राट स्पोर्ट्स साखपाडा पेल्लार संघ अँड हार्ड लक टफ लक श्री साई गणेश चिचपाडा. आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर प्रमोद पागी ठरला गेलेला आहे. प्रमोद पागी आपण या. त्यानंतर साखपाडा संघाचा कर्णधार आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मिस्टर प्रमोद मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला गेलेला आहे.